एका मर्द मराठा मावळ्याची शौर्य कथा घड आला पण सिंह गेला. ओम नमो नमो श्री गणा नमो श्री गणा नमो श्री गणा कैलासपती शिव स्वतः गौरी नंदना हो जी. नमन तुझ आंबे करून प्रारंभे दपावर थापतून तुल्यासा दपावर थापतून तुल्यासा काय रहा महाराष्ट्राचा प्राण काय रहा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभूंचा गात गुणगान हो जी. राजमाता राजगडाला सकाळीच बसलं आला बोलावून घेतलं शिवबाला कोण्हाला किल्ला दाखवला उमठावून मावळा आलेला प्रणाम केला राजाला हो जी. उंबरठावून आलेला या मावळ्याचे नाव आहे तानाजी मालुसरे. आपल्या मुलाचे रायबाचे लग्नाचे आमंत्रण देण्याकरिता आले होते. राजाने जेव्हा तानाजीला म्हणाले आम्ही कोंढाणा सैर करण्यासाठी जात आहोत तेव्हा तानाजी म्हणाले मराठ्यांचा जरी संकटात असताना आम्ही लग्नात वरबापून मिरवावं आम्हाला शोभत नाही. राजे अष्टमीच्या रात्री किल्ला घेतो आणि नवमीच्या रात्री आपल्यासाठी हजर राहतो. आज हे लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तेवढ्यात मासाहेब म्हणाला बरं झालं तानारे आला बरं झालं तानारे आला ध्वजावर तानाला कोठाना किल्ला घेण्याला हो जी. राजाने आपला कमरेचा शेळा काढून तानाजीच्या कमरेला बांधला. राजाने तानाजीला आज्ञा दिली आणि तानाजी किल्ल्याकडे निघाले. तानाजी वीर चालला तानाजी वीर चालला सूर्याची होते संगतीला किल्ल्याची माहिती घेण्याला येऊन पोचले कोळीवाड्याला हो जी. गोंधळाचा वेश परिधान करून तानाजी व सूर्याजी कोळी वाड्यावरती आले. कोळ्याच्या वेश पाहून गोंधळांना कोळी म्हणाले कुठून आला तुळजापुराहून घालाल का गोंधळ दिली संधी तर घालू की गोंधळ तेवढ्या साठीच आलोय. परडी भरली बेल भांडार उजवतात गोंधळी काय म्हणाले उधळ जगदंबेचा उधळ आम्ही गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी आहात आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ तुमच्या जत्रेला येऊ 10-5 घाला जेऊ 10-5 घाला जेऊ काम क्रोध तुम्ही माराण तुझा रखमाईच्या वरा अंबाबाईचा गोंधळा लोक शांत बसलेले पाहून तानाजी म्हणाले कशी झोप लागली मरदाला धारा देतो भरा बागड्याला संशय आला कोळ्याला बोलावून घेतलं गोंधळ्याला विचारलं नावा गावाला गोंधळी काय बोलला प्रथम द्यावं वचनाला मग सांगतो नावा गावाला बेल भांडार हाती धरलेला कोळ्यानं दिलं वचनाला गोंधळी काय बोलला तानाजी म्हणते देहाला सूर्याजी आहे सुमळाला किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून आलं कोळीवाड्याला हो जी. तानाजी वीर चालला काय करून घेतलं कोळ्याला ऐकत जरा पुढील चौकाला शाहीर गात पोवड्याला हो जी. तानाजी व सूर्याजी गडावरती पोहोचले. हर महादेव म्हणत मराठे तुटून पडले. तानाजी व उदयभानची लढाई सुरू झाली. उदयभानच्या जबर हल्ल्याला तानाजी
केली. समशेर उपरताच तानाजीचा देह जमिनीवर कोसळला. तानाजी जमिनीवर पडलेले पाहताच मावळे सायरा वैरा पळू लागले. पळून जाणाऱ्या मावळ्यांना सूर्याजी म्हणाले, अरे दोर कापून टाकलेला आहे, एक तर उड्या मारून मरा नाहीतर लढवून मरा. मावळे पुन्हा लढाई सुरू केली. मावळे पुन्हा तुटून पडले. गड काबीज केला आणि महाराजांना गवताची गंजी पेटवून इशारा देण्यात आला. पेटलेली गंजी पाहताच राजे म्हणाले, महासाहेबांना म्हणाले, तानाने गड घेतला, येतो आम्ही. तानाजी राजे गडाच्या पायऱ्याची पोहोचले. राजे गडांच्या पायऱ्या चढत होते. राजांचं स्वागत होत होतं, पण प्रत्येक मावळ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. राजे गडावरती आले. तानाजीच्या देहाला कडकडून मिठी मारली. राजे म्हणाले, मावळ्यानो डोळे पुसा, मावळ्यानो डोळे पुसा, गड आला पण माझा सिंह गेला. आजपासून या गडाचे नाव आहे सिंहगड. स्वातंत्र्याच्या रक्षणाला